मित्रांनो बघा, हे हळदीमध्ये बेण्याची भेसळ झाल्यानंतर काय प्रकार होतो, ही जरा थोडी आरली लवकर येणारी हळद आहे. तर सेलमची ज्यात पण आरली व्हरायटी आहे. तर बाकीचे पानं बघा, या हळदीची पानं बघा कशी रुंदी आणि आहेत. आणि या या हळदीचे पानं कसं आहेत ते एकदम लांबोळे वगैरे. तर आपल्याला बेण्यामध्ये भेसळ झाली की हा असा प्रकार होत असतो. तर बघू शकता इकडं पण ही जात आहे, कारण की या जातीला आता मॅच्युरिटी आलेली आहे. तर बाकीचे झाडं तसे नाही आहे. बघू शकता हे पण आहे. तर आपण शेतकऱ्यानं चुकून मुकून ते एखादं बेणं इकडल्या तिकडं तिकडल्या इकडं होत असते, तर त्या बेण्यामध्ये हा प्रकार घडून येतो. तर असे आपल्याला बरेच झाडं पाहता येतील. हे बघू शकता, हे पण हे बेण्याची भेसळ आहे. तर आपण काय करायला पाहिजे, एकतर हे ह्याला काहीतरी पुढच्या वर्षी जर बेणं लावत असेल तर याला थोडंसं अलग करून ठेवायला पाहिजे, किंवा याला काहीतरी ओळखण करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून पाहू शकता बाकीचा प्लॉट हा हिरवागार तजेलदार दिसत आहे. तर दुसरा प्लॉट हा काही काही पानं आपल्याला वेगळी दिसत आहेत. हे बेण्याची भेसळ झालेली आहे, बघू शकता. तर हे भेसळ झालेले बेणं आपण उपटून पाहूया. याच्या म्हणजे स्टममध्ये बी पण फरक आहे, बघू शकता. हे एकदम हडकुळा स्टंप आहे, तर बाकीचे स्टंप चांगले आहेत. तर बघू शकता हे हा जे आहे ना, तर वेगळ्या जातीचे आहे, हे आपल्याला लक्षात येते. तर याची मॅच्युरिटी झालेली आहे जवळपास पूर्ण. तर याचे उपटल्यानंतर बघू शकता याच्यात कुरकुमेंचे प्रमाण फार कमी प्रमाणात येते, याच्यामुळे याला बाजारभाव लागत नाही. तर बाकीचे जे असलं दुसरा जे असतो, तर इथे फार पिवळं जरद मधामध्ये डार्क चंद्रासारखं दिसते. तर असाही फरक आहे. आणि इकडली जर हात पाहायची असेल तर हे याचे दिवस नाही झालेले आहेत, त्याच्यामुळे हे उपटून नाही येणार आणि खराब नाही होणार. हे असं आपल्याला पाहाव्यास मिळत आहे. तर हे कसं आहे माहिती आहे का, त्याचे दिवस झालेले आहेत, त्याच्यामुळे ते खराब होऊ शकतो. तर याचे दिवस नाही झालेले आहेत, तर हे आता वाढीच्या अवस्थेमध्ये आहेत. आपल्याला हे पाहू शकता, ह्याच्या शेंगा एकूण एकावर हे लागलेले आहेत. हे अशा प्रकारे आपल्याला शेंगा वगैरे दिसत आहे. तर ही व्हरायटी वेगळी आहे आणि ही व्हरायटीसुद्धा वेगळी आहे. याच्यामध्ये शेंगा पण लहान आहे त्याच्या, हे आपल्याला दर्शनात येते. हे आणि कुरकुमींचं पण प्रमाण त्याच्यामध्ये फारच कमी आहे, आणि शेंगा पण खूप लहान आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तर असं भेसळ झाली तर आपल्याला फसगत होऊ शकते. भविष्यामध्ये असं फसगत होऊ नये यासाठी बघू शकता हे याचं जे हे असते ना, तर ते वेगळंच आहे, मॅच्युअर झालेलं आहे जवळपास. बघू शकता याचं घड, याची क्वालिटी बी बघू शकता वेगळी आहे. तर अशा प्रकारे आपले फसवणूक होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर बेणं घेते वेळेस निवडून घ्यावं लागेल, चांगलं घ्यावं लागेल. तर हे असं बेणं काढलेलं पुढच्या वर्षी जर बेणं वापरायचं असलं तर काढलेलं ठीक राहील. तर याला मॅच्युरिटी झालेली आहे, फार काही शेंगा नाही आहे, काही नाही. तर अशा प्रकारे हे बेण्याची भेसळ झाली तर आपल्याला फार अवघड आहे. तर आता हे साधारणतः 180 दिवसाचा हा प्लॉट आहे. ह्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात भेसळ होतच असते. तर हळदीविषयी अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा, शेअर करा. साधारणतः हा प्लॉट अशा स्थितीमध्ये आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.